का नाही हो मग शहरातलीच पोरगी? हां, तिची चप्पल, तिची सँडल, तिचा बूट, तिचा जीन्स पॅन्ट, तिचं टी शर्ट आणि ते केस मोकाट सोडलेले एखाद्या लावडींसारखे आणि ते होटाले लाली ते एवढाले कानातले असे बांगड्यासारखे ते घालू घालू फिरली असती ना, तुमच्या मग धुंगणावर मग चड्डी बी नसती राहिली तर अंगावर कपडे कुठून राहिले असते मग? कुठं गेली हे? का ब तो झोलब्यासारखा गाऊन घालून घेतं आणि हातात बांगड्या नाही, कपारे टिकली बारकी लावली, सकाळी सकाळी रांगोळी टाकून राहिली. तुला साडी घालायला काय झालं? चांगली साडी घालत जाय. एवढ्या मोठ्या साड्या पडल्या कपाटभर, तुला घालता नाहीत काय? मार घेतो तो गाऊन. अहो उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळा लागला, गरमी होते, स्वयंपाक करताना सारे घामाचे लोट जाते अंगावून. जरासा गाऊन घातलं तर काय झालं? थोडे सांगून राहिले तर लयच आवाज वाढून राहिला तुमचा तर दिवसांदिवस. हातात बांगड्या नाही, भले बारीक सुरीक लक्ष ठेवता एखाद्या सासूबाईसारखे. बाईसारखेच लक्ष ठेवता. बरं झालं माझी सासू नाही आहे तर. सासूपेक्षा काही तुम्ही कमी नाही आहे. बांगड्या नाही घातल्या हातात, हे नाही घातलं, रोजचं कपडे धुतानी बांगड्या फुटते म्हटलं. तुम्हाला आणायला लावत जाऊ काय? रोजच्या देता काय तुम्ही आणून मला बांगड्या? दुकान लावा ना मग घरी बांगड्याचं, रोज फुटली का रोज घालत जाईल. मोठे सांगून राहिले, भले कवाल्या करून राहिले तुम्ही तर. साडी नाही घालत आणि असं नाही करत. मी काही बी घालन. बाहेर देशातल्या बायका पहा ना, जीन्स पॅन्ट घालतेत ना, मी घालतो काय तशी? मला गरमी होती म्हणून मी गाऊन घालतो. व पण कमीत कमी थोडंसं उठल्याबरोबर साडी घाला, मस्त चांगलं थोडंसं हे करा, पावडर लावा, हे करा, थोडंसं उठली सुटली गाऊन घालतं बस. ओढणी काही नाही की त्याच्यावर चालली बसते रांगोळी टाकायला सकाळी सकाळी. असं असते काय? सकाळी उठल्यावर बाई आपली साडी घालते चांगली, नीटनेट करायते सगळं. मी काय तुम्हाला गदाड्यासारखी दिसून राहिली काय? आणि मी ओढणी घरातल्या घरात कामं करता करता ओढणी घेऊ काय? मी बाहेर जाऊन राहिली काय बिना ओढणीनं फिरत? का मी साडी घातल्याशिवाय बाहेर निघत नाही हे तुम्हाला दिसत नाही काय? तेव्हा गाऊन घातला तर तुम्हाला बरोबर दिसते. पाय तर लक्षात घे, इथून पुढं जास्त बोलली ना तर माझ्यासारखा वाईट नाही, लक्षात घे तू, नाही तर मग मनशील. तुम्हाला ते जीन्स पॅन्टवाली टी शर्टवाली थेस पाहिजे होती. तिची थे टी शर्ट घातलं, जीन्स पॅन्ट घातला का चालली ते गावात फिराले आणि तुम्ही जात होते लंगुऱ्यासारखी तिच्या मागं 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 फिरत. तशी पाहिजे होती. माझ्यासारखी साधी सुधी भेटली ना तर तुम्हाला पटून नाही राहिली. असं आहे मोठे सांगून राहिले तर. तशी बी म्हटलं शहरातली पोरगी हुशार राहते गावातल्या खेड्यातल्या पोरीपेक्षा. म्हटलं जर एक कच्च्या भाकरी ठेवते, पोया कच्च्या ठेवते, गावातली पोरगी धड स्वयंपाक भाजीनी चांगली करता येत. मग केली का नाही हो मग शहरातलीच पोरगी? तिची चप्पल, तिची सँडल, तिचा बूट, तिचा जीन्स पॅन्ट, तिचं टी शर्ट आणि ते केस मोकाट सोडलेले एखाद्या लावडींसारखे आणि ते होटाले लाली ते एवढाले कानातले असे बांगड्यासारखे ते घालू घालू फिरली असती ना, तुमच्या मग धुंगणावर मग चड्डी बी नसती राहिली तर अंगावर कपडे कुठून राहिले असते मग? एवढे नखरे केले असते तर. तुम्हाला नखरेवालीच पाहिजे होती. नखरेवाली बरोबर झेलली असते मग ह्या नखरेवालीले. आम्ही होय ना आमच्यासारख्या साध्या सुध्या बाया तुमचे एवढे घराने ऐकून घेतो. दुनियाभराचे बोलता बायकायले, अशी कर तशी कर, अशी राय तशी राय. आम्ही आमच्या संस्कारीतच राहतो बरोबर. आमच्या आईबाबांनी तसे संस्कार दिले आम्हाला, आपल्या हदेच्या बाहेर नाही जायचं म्हणून. तुम्ही काय सांगता व शहरातली बायको तिच्या मागं मागं घुमले असते म्हटलं लंगुरासारखे. मोठे सांगून राहिले तर अंगावर कपडे बे, पायात चप्पल नसती भेटली तुमच्या. तिचे नखरे पुरवता चल मला चल सांगून राहिले. घे टाक पटकन रांगोळी. आणि ते नाश्ता व्हायचा पडलाय. मी टाकतो बरोबर माया मतानं. रांगोळी टाकतो, नाश्ताही बरोबर करतो आणि तुम्हाला काही उपाशी नाही पाठवत मी. सारं खाय खोदाड करून जातात. तू तर जपान तर लय चालायला लागली व. पहिले नाही बोले लग्न झालं तेव्हापासून. पहिले नाही बोले आता कशी फडफड करून राहिली. तुमचं किती सहन करावं, लय किती सुटू वर्ष आली. सहन करावं, लेकरं मोठे मोठे होऊन राहिले. किती सहन करावं तुमचं. हे असे बोलतात शहरातली पाहिजे शहरातली पाहिजे. कशी आता होती? शहरवाल्याला भेटत नाही म्हटलं, शहरातल्याला नाही भेटत, कोणालाच नाही भेटत. नोकरीवाले पडले आहेत. तुम्ही काय सांगून राहिले तुम्हाला भेटत होते काय? मोठे चालले तर काय आहे तुमच्या घरी? कामावरच जाणं आहे.